तुम्ही फ्रीज मध्ये भाजीपाला पिशवीत ठेवता का? मग हा व्हिडिओ बघा. फ्रीज मध्ये भाजीपाला ठेवताना तो पॉलिथिन प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणं आरोग्यासाठी आणि भाजीच्या ताजेपणासाठी अतिशय नुकसानकारक ठरतं. भाजीपाला जिवंत पेशींचा बनलेला असतो, त्यामुळे फ्रीज मध्येही त्याची श्वसन प्रक्रिया मंद गतीनं सुरूच असते. अशा वेळी प्लास्टिक पिशवी पूर्णपणे हवाबंद असल्यामुळे भाजीनं सोडलेली वाफ बाहेर पडू शकत नाही आणि तो दमटपणा पिशवीच्या आतच साचून राहतो. या साठलेल्या पाण्यामुळे पिशवीत बुरशी आणि बॅक्टेरियाची निर्मिती होते, ज्यामुळे भाजी लवकर सडते आणि कुजते. शिवाय आपण वापरत असलेल्या सामान्य प्लास्टिक पिशव्या बऱ्याचदा नॉन फूड ग्रेड असतात, ज्यांच्यामध्ये बीपीए आणि थॅलेट सारखी घातक रसायनं असतात. फ्रीज मधील थंड वातावरणात दीर्घकाळ राहिल्यामुळे ही रसायनं भाजीपाल्यामध्ये शोषली जाण्याचा थेट धोका असतो, जो आपल्या आरोग्याला हळूहळू हानी पोहोचवतो. तसंच काही भाज्या आणि फळांमधून इथिलीन नावाचा नैसर्गिक गॅस बाहेर पडत असतो. प्लास्टिकमुळे हा गॅस आतल्या आत कोंडला गेल्यामुळे पिशवीतील इतर भाजीपाला सुद्धा गरजेपेक्षा जास्त पिकून लवकर खराब होतो. त्यामुळे भाजीपाला सुरक्षित आणि दीर्घकाळ ताजा ठेवण्यासाठी प्लास्टिकला उत्तम पर्याय निवडणं गरजेचं आहे. यासाठी बाजारात मिळणाऱ्या सुती किंवा मग जाळीदार पिशव्यांचा वापर करू शकतो, जेणेकरून हवा व्यवस्थित खेळती राहील. पालेभाज्या ठेवताना त्या स्वच्छ आणि कोरड्या करून कागदी पिशवीत गुंडाळून ठेवाव्यात, कारण कागद जास्तीचा ओलसरपणा शोषून घेतो. जर डबे वापरायचे असतील तर काचेचे किंवा मग बीपीए फ्री कंटेनर्स वापरावेत आणि त्यांच्या तळाशी टिश्यू पेपर ठेवावा. अशा प्रकारे भाजीपाला प्लास्टिक मुक्त ठेवून आपण अन्नाची नासाडी सहज टाळू शकतो आणि कुटुंबाचे आरोग्यही जपू शकतो. ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.